दिलीप मोहितेंनी आरोप केलेले आहेत आणि अगदी खेड आंबेगावचं शेपूट लावून दिलं जाणार नाही, आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाही अशा शब्दात ते बोललेले आहेत. आता कोण काय बोललं कोण काय नाही बोललं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी त्याला काही गांभीर्याने घेत नाही, कारण ते काही जनतेच्या हिताचं नाही. भीमाशंकर हे जे तीर्थक्षेत्र आहे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिथं सुविधा अपुऱ्या आहेत. यापूर्वी देखील ज्यावेळेला सुधीर मुनगंटीवार या राज्याचे अर्थमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. तेव्हाही 218 कोटी रुपयाचा एक आराखडा मंजूर झाला होता. त्याच्यातली बरीचशी कामं झालेली आहेत. आता नवीन आराखडा 172 कोटी रुपयाचा आणि अधिक रस्त्याचा आराखडा वेगळा आहे. टोटल 609 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च होणार आहे. त्याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की मंदिर हे खेड तालुक्यात आहे, पण अर्ध्या पायऱ्यांपर्यंत मंदिराचा भाग आंबेगाव तालुक्यात आहे. आता मंदिर आंबेगावचं का खेडचं याचा वाद ज्यांना करायचा त्यांनी जरूर करावा. मी काय अजून एवढा मोठा झालो नाही, एवढ्या मोठ्या बापाचा लेख झालं नाही की मी देवालासुद्धा आणि तालुक्यालासुद्धा माझ्या नावावर करून घेईल त्या ठिकाणी. पण आज सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या खेडवरून येणारा रस्ता शेवटी तळेघरला आंबेगावलाच निघतो. जुन्नरहून येणारा रस्ता तिथंच निघतो. मंचरहून येणारा रस्ता तिथंच निघतो. आणि मग साहजिक हे जे काही भाविकांच्यासाठी किंवा पर्यटकांच्यासाठी सुधारणा करायच्या आहेत, क्षेत्र तिथं पर्यटन वाढवायचं आहे, तिथं देवस्थानसाठी सोयी करायच्या आहेत, देशातून लोक येतात. तर अशा परिस्थितीमध्ये असले नाहक वाद करणं हे उचित नाही. परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं आणि रस्त्यावर उतरून आईचं दूध पेलेलं नाही, नामकं नाही तर मेलेल्या आईचं दूध पिलं नाही असं नाही. ही काही भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे. त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं वागून समाजात मान्यता मिळणार नाही आणि भागाचा विकासही होणार नाही. साहेबांबरोबर आज बैठक झाली तुमची पुण्यामध्ये, तर काय एकंदरीत चर्चा? आज रयत शिक्षण संस्थेची बैठक होती. चेअरमन, व्हाईस चेअरमन, ऑफिस बेअरर्स यांच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुका सगळ्या मॅनेजिंग काउन्सिलने बिनविरोध केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आता रयत शिक्षण संस्थेचं पुढच्या 3 वर्षाकरताचं कार्यकारी मंडळ आता स्थापन झालेलं आहे. आता विकास कर्मवीर अण्णांनी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था त्याच्यामध्ये 4.5 लाख विद्यार्थी शिकतात. 15,000पेक्षा जास्त टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ आहे. मोठं बजेट आहे. गोरगरिबांसाठी कर्मवीर अण्णांनी संस्था उभी केलेली आहे. कर्मवीर अण्णा गेल्यावर यशवंतराव चव्हाण साहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर स्वर्गीय वसंतराव दादा पाटील या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि 1990पासून पवारसाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि आजपर्यंत पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली संस्था नेत्रदीपक अशी प्रगती करत आहे. म्हणजे या संस्थेला पुढे न्यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तर असं कॉक्रोच जनता पार्टीचं एक तरुणाईमध्ये एक वेगळं स्थान होतं आहे. चिंतेचा विषय राज्यकर्त्यांमध्ये आहे. मोठे मोठे फॉलोअर्स वाढतात. असं आहे, ते फॉलोअर्स वाढायलाही वेळ लागत नाही आणि कमी व्हायलाही वेळ लागत नाही. शेवटी आउटपुट काय आहे ते महत्त्वाचं आहे. एक मराठी तरुण अमेरिकेत राहून हे सगळं काय याच्यामध्ये या विषयात मला काही फारसं काही बोलायचं नाही, परंतु हे क्षणिक आहे, याला काही महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती दिवस अलबेलपणा जाणवतो सध्या. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये एकत्र येण्याची सुरुवात केली जाते काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद, कुठल्याही प्रकारचं संकट काही नाही आहे. थोडंसं काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत, परंतु माझी खात्री आहे की उद्याच्या 8-15 दिवसामध्ये हे सगळं या प्रश्नाची सोडवणूक होऊन सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यासारखीच अजितदादांच्या सारखीच महाराष्ट्रभर त्या ठिकाणी काम करेल
आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पक्षाच्या जे कोर कमिटीचे मेंबर्स आहोत, आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि ते आम्ही निश्चित करू आणि लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. प्रफुल्लबाई आणि सुनील तटकरे हे कुठेतरी बाजूला जातात. अजिबात काही नाही, ते आहेत त्यांच्या स्थानावर कायम आहेत. त्याच्याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष सुनीतराव यांनी घेतला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.